परमात्मने नमः। तिसरा अध्याय। हा अध्याय आहे कर्मयोग। कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे वेगवेगळा किमान दोन वस्तूंचा एकत्रितपणे होणारा व्यापार म्हणजे कर्म। मग आता याच्यामध्ये सगळंच आलं। जे काही क्रिया आपल्या आयुष्यात यच्चयावत घडत असतात ती प्रत्येक क्रिया कर्म या संज्ञेला प्राप्त होते। भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान, सांख्य बुद्धी म्हणजेच ज्ञानाची त्याला जाणीव करून दिली। मग त्यानंतर पुढचा विषय ओघानेच येतो की त्या ज्ञानाचं व्यवहारात उपयोग कसा करायचा ते समजून घेण्यासाठी कर्मयोगाचं प्रयोजन। मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट जे काही आहे, मोक्षप्राप्ती ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी विधिवत त्याच्या धर्माचं पालन त्याने करायला हवं, तर त्याला त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत जाता येतं असं साधारण ह्या अध्यायाचं गोषवारा घेता येईल। पण जर का ह्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी तो साधक करीत असलेल्या धर्मपालनाला त्याने सकामतेची जोड दिली, म्हणजे मनात इच्छा ठेवून त्याने काही कार्याचं प्रयोजन केलं, मला अमुक हे करायचं आहे आणि त्यातून मी हे मिळवीन, तर मात्र त्या कुठलंही कार्य असो, कुठलंही कर्म असो, त्याचा उपयोग शून्य, म्हणजे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने त्या कर्माचा उपयोग भौतिक जगात निश्चितच होईल। त्यातनं भौतिक सुख दुःख जे काय अपेक्षित असतील ते निश्चितच मिळतील, पण अंतिम उद्दिष्टाकडे असणारी वाटचाल मात्र शक्य नाही होणार। आणि हेच कर्म जर त्याने मनात कुठलाही हेतू न ठेवता केलं, म्हणजे जे कर्मयोगाचं खरं सूत्र सांगितलेलं आहे की निष्कामतेने कर्म करावं, ते समजून घेऊन, आता निष्कामता थोडी समजून घेऊ, अजून पुढे येईल तो भाग, तर ते समजून घेऊन जर त्याने ते कर्म केलं त्या मनुष्याने, तर त्याला अंतिम उद्दिष्टापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत जायचा मार्ग सुखकर होतो। म्हणजे पर्यायाने ते कर्मच त्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं असं म्हणता येतं। आता कर्मयोगाचं आचरण करायचं म्हणजे मग कसं करायचं? कोणतंही कर्म कसंही करायचं म्हणजे कर्मयोग निश्चितच नाही। आता कर्माचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत की विहित कर्म म्हणजे त्याच्या वर्णधर्मानुसार, वर्णाश्रमानुसार, धर्मानुसार, प्रवृत्तीनुसार त्याला जे काही प्राप्त कर्म आहे ते विहित कर्म अशा रीतीने करायचं की त्यामध्ये त्याच्या मनाची कुठलीही आशा अपेक्षा अंतर्भूत नसावी। म्हणजे स्वतःच्या मनाची आशा अपेक्षा अंतर्भूत नसली तर पर्यायाने ते कर्म आपोआपच ईश्वरासाठी आहे किंवा ईश्वराचं आहे अशी मनोभूमिका साधकाची तयार व्हायला लागते। आणि हाच विचार अर्जुनाच्या मनावर बिंबवायचा हे ह्या अध्यायाचं मुख्य प्रयोजन आहे। भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात ज्ञानयोग सांगितला, ह्या अध्यायात कर्मयोगाचं स्वरूप सांगतायत, पण अजून कर्म म्हणजे काय, कर्म कसं, हे कर्म कुठलं, हे काहीही सांगितलेलं नाही, तो पुढच्या अध्यायाचा विषय। पण या अध्यायात कर्म करण्यासाठी जी मनोभूमिका लागते ती अर्जुनाची भगवंत तयार करतायत। अजून एक ईश्वराप्रत जाण्याचा मार्ग भगवंतांनी पुढे उपदेश केलेला आहे,
तो भक्तियोग म्हणून आहे, पण ते अजून पुढे येईल, त्याला अजून वेळ आहे. तर ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला कर्माचं स्वरूप समजून सांगणं हे प्रयोजन ठेवलेलं आहे. कारण अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, ज्ञान दृष्टीने आचरण करून तुझ्यापर्यंत जाता येतं, जे सांख्ययोग ह्या अध्यायाचा विषय आहे. मग ते जर सोपं वाटतं आहे आचरण करायला, त्या तशा बुद्धीचा अंगीकार करून, म्हणजे ज्ञानबुद्धीचा अंगीकार करून जर निष्कर्म होता येत असेल, तर मग युद्धासारखं घोर कर्म मी का करावं? म्हणजे पर्यायाने अर्जुनाचा प्रश्न असा आला की ज्ञान आणि कर्म यामध्ये सोपा मार्ग कोणता? मग त्याच्या उत्तरात भगवंत विवेचन करतात, पुढे सांगतात. सर्वात प्रथम भगवंत म्हणतात की बाबा रे, कर्म हे प्रत्येक प्राणीमात्राला हर घडी हर क्षण अनिवार्य आहे. कर्मापासून कुणाचीही केव्हाही मुळीच सुटका नाही. आता कुणी एखादा मनुष्य म्हणतो मी काहीच नाही करत, स्वस्थ बसलोय, शांत बसलोय, पण त्या क्षणी शांत बसणं हे सुद्धा एक कर्मच ती व्यक्ती करत असते. हा यातला महत्वाचा समजून घेण्याचा भाग आहे. पण कर्म करताना मगाशी म्हटल्याप्रमाणे मनात इच्छा ठेवून आणि ईश्वराप्रती भाव ठेवून अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येतं. तर त्याच्यामध्ये मनामध्ये काहीही इच्छा न ठेवता कर्म करणं, त्याला भगवंतांनी नैष्कर्म्य अवस्था असंच म्हटलेलं आहे. आणि तशा रीतीने कर्माचं आचरण व्हावं हे भगवंतांना अर्जुनाकडून आणि पर्यायाने आपणा सर्वांकडून अभिप्रेत आहे. मुळात भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं की बाबा रे, कर्मण्येव अधिकारस्ते, तू फक्त कर्म करण्याचाच अधिकारी आहेस, फळ प्राप्तीवर तुझं लक्ष नसावं. आता ही गोष्ट व्यवहारात अतिशय कठीण आहे, अतिशयच कठीण आहे. म्हणजे कुठलं एक कार्य करायचं आणि त्यापासून मिळणारं फळ मी घ्यायचं नाही, किंवा ते मला मिळणार नाही, ते माझा हेतू नाही, अशी भूमिका ठेवणं हे खरोखर कठीण आहे आपणासाठी. जो ज्ञानी असेल त्याची गोष्ट वेगळी, आपण सामान्य आहोत, आपली जी अवस्था आहे ह्या अवस्थेत ते कठीण आहे. मग हे व्हायचं कसं? आता हे होण्यासाठी मुळात आपण जे आहोत हे सर्व जीवदशेत आहोत हे महत्वाचं समजून घ्यायला हवं. जीवदशा म्हणजे काय? जे आपणाला जगत सत्य वाटतं, आपल्या इंद्रियांना याचं आकलन जे होतं बाह्य जगताचं, जे आपल्याला खरं वाटतं, मुळात ते खरं नाही असं वेदांत म्हणतो. शास्त्र म्हणतात की हे सर्व काही परब्रह्म आहे, त्याशिवाय दुसरं किंचितही काही नाही, वासुदेवच सर्वम असं जे आहे ते आपल्याला कळलेलं नाही, म्हणून आपण जीवदशेवर आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला अमुक एक कर्म मी करत आहे असा जो विचार मनात असतो त्याच्यापासून सहजासहजी सुटका होत नाही. मग कर्म आपल्याला खरं वाटतं. कर्म खरं वाटलं की ते करताना त्याचं कर्तृत्व ओघानेच आपल्या मनात येतं आणि त्यातून निर्माण होतो अहंकार. जसं हे कर्म मी केलं, मी करीत आहे, आणि हा अहंकार मग माणसाला संकटात टाकतो. पण जे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी ज्ञान सांगितलं ते जर का साधकाने थोडं जरी अंगी बाणवून घेतलं
तर त्यानंतर त्याची मनोभूमिका तयार होते आणि त्या मनोभूमिकेतून त्याला जगाच्या व्यवहारासाठी होणारं कर्म किंवा त्याच्यासाठी मनात उठणारा कर्तृत्वाचा भाव, ह्या सर्वांपासून मी वेगळा आहे, मी कुणीतरी या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, असं त्या साधकाला जाणवायला लागतं. आणि ते जाणवल्यानंतर मग कुठेतरी त्याला आनंदाची हलकीशी अनुभूती व्हायला लागते. ते मग त्याची पुढे प्रगती होत जाते. मग त्याला आनंद स्वरूप ज्या वेळेला जाणवायला लागतं, ज्या वेळेला त्याला त्यात आनंदाची अनुभूती होते, त्यावेळेला मग त्याचं कर्म आणि त्याचं कर्माप्रती असणारा अहंकार या गोष्टी आपोआप गौण ठरतात. आणि अशा रीतीने हळूहळू मग तो साधक ते कर्म करताना अपेक्षारहिततेने करण्याची सुरुवात करतो. ही ज्या क्षणी सुरुवात होते त्या क्षणी त्याच्या आचरणात कर्मयोग यायला लागला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग नंतर त्याच्याही पुढे जाऊन त्याचा मग कर्मसन्यास वगैरे त्या गोष्टी त्याला जाणवायला लागतात. मग त्यातून त्याला भगवंत म्हणतात की सुखाने तू सर्व सुखोपभोग घे वगैरे वगैरे, पण तो फार पुढचा भाग झाला. ही सुरुवातीची जी कर्मासाठी करण्याची मनोभूमिका साधकाची तयार व्हायला हवी, तिचं सुतोवाच दुसऱ्या अध्यायातल्या ज्ञानानंतरच होतं. म्हणून ही अध्यायांची संगती अशी आहे. प्रथम अर्जुन मूढ झाला, जे आपण आहोत. मग भगवंतांनी त्याला ज्ञान आणि त्याचं स्वरूप सांगितलं. त्यातून त्याला कर्माप्रती स्वतःची वागणूक कशी असावी, आपला दृष्टिकोन कसा असावा कर्माकडे पाहण्याचा, हे मग त्याला विचारांमध्ये स्पष्ट रीतीने आकलन होईल अशा रीतीने ह्या अध्यायात सांगायचा प्रयत्न भगवंत करतात. मग आता कर्मयोग जो आहे, हा कर्मयोग भगवंतांना नेमका कसा अपेक्षित आहे तेही पाहायला हवं. आता मुळात कर्म हे 4 प्रकारचं असतं. त्यामध्ये प्रथम विहित कर्म आहे. मग विहित कर्म म्हणजे त्या साधकाचं, म्हणजे पर्यायाने आपलं गृहस्थांचं जे नित्य कर्म आहे गृहस्थीचं, ते विहित कर्म. आपला मुख्य उद्देश हे जाणून घेणं, विहित कर्माविषयी जाणून घेणं हाच आहे. इतर कर्मांविषयी आपण अजून जाणू शकणार नाही, कारण तो फार पुढचा भाग होतो, साधनेतली फार पुढची पायरी होते ती. मग तिथनं पुढे त्याचा निषिद्ध कर्माचं त्याज्य करा वगैरे वगैरे ते सगळं पुढे येत जातं. तर मुख्य विहित कर्म करताना भगवंतांनी जे काही सांगितलं त्यामध्ये नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असे 2 प्रकारचे कर्म विहित कर्मामध्ये येतात. आता नित्य कर्म म्हणजे आपला रोजचा संपूर्ण व्यवहार, अर्थार्जन, व्यापार, गृहस्थी वगैरे वगैरे. आणि नित्य कर्म हे झालेत. नैमित्तिक कर्माचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जसं एखाद्या विशेष प्रसंगाने करावं लागतं, जसं पितरांचं तर्पण करणं, श्राद्ध करणं, हे झालं नैमित्तिक कर्म. आणि नंतरचे 2 प्रकार आहेत, काम्य आणि निषिद्ध. तर जो कर्मयोग करताना पहिल्या प्रकारामध्ये साधक फक्त निषिद्ध कर्म, काम्य कर्म पूर्णपणे सोडून देतो आणि त्याचे नित्य किंवा प्रसंगोपात होणारे नैमित्तिक कर्म, ईश्वरात प्रति समर्पण भाव मनात ठेवून करतो, तो पहिल्या प्रकारचा कर्मयोग होतो.
आणि दुसऱ्या प्रकारच्या कर्मयोगामध्ये मात्र सगळेच कर्म, त्या साधकाचे सगळे कर्म, त्यामध्ये काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म सुद्धा आलेत, हे सगळे कर्म ईश्वराची मनात अनुभूती ठेवून करायची असतात. हेच नेमकं भगवंतांना अपेक्षित आहे. हाच कर्मयोग अर्जुनाच्या मनावर बिंबवण्याचा भगवंतांचा प्रयत्न आहे. आता प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा धर्म वेगळा, त्याचा वर्ण वेगळा, मग त्यानुसार त्याला नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म हे वेगवेगळं असतं, हे ओघानेच येतं. मग हे कर्म करताना कसं वागायला हवं, तर माऊली म्हणते, स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हारील सर्वस्व तयाचे. हे केवढं महत्वाचं आहे. स्वधर्म सोडून परक्या धर्मामध्ये, म्हणजे परक्या व्यक्तीच्या अपेक्षित असणाऱ्या नित्यनैमित्तिक कर्मांमध्ये जो हस्तक्षेप करू पाहतो, किंवा जी व्यक्ती स्वधर्माचं आचरण सोडून दुसऱ्याला अपेक्षित असणाऱ्या कर्माचं आचरण करायचा प्रयत्न करते, तया ते काळू दंडील, म्हणजे त्याला काळ शिक्षा देतो. आणि चोरू म्हणून हारील सर्वस्व तयाचे, एवढा त्याचा घोर परिणाम होतो. खरं म्हणजे आपण आता जीवदशेत आहोत, आणि ह्या जीवदशेत आपली प्रवृत्ती सुखाकडे वळण्याची असते. अर्थात हे विषय सुखांविषयी बोलणं आहे. विषय सुख किंवा आपल्या बुद्धीने शास्त्राचा अर्थ लावून जे आपल्याला योग्य वाटेल तसं वागण्याचा प्रयत्न आपण करतो. अर्जुन नेमकं तेच करत होता. त्याचा स्वतःचा क्षत्रियाला अनुकूल असणारा मनोधर्म सोडून तो संन्यासी व्यक्तीप्रमाणे वागू पाहतोय, आणि म्हणूनच तो त्याच्या कर्मांना चुकीच्या रीतीने कळून घेऊन चुकीच्या रीतीने करायचा प्रयत्न करतोय. आणि हेच भगवंतांना त्याला समजावून सांगायचं आहे की बाबा रे, स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील, तू स्वधर्माला सोडू नकोस. आता त्या क्षणी अर्जुनाला जर असा मोह पडला नसता तर मग भगवद्गीतेचं प्रयोजनच राहिलं नसतं. म्हणून आपणा सर्वांवर अर्जुनाचे थोर उपकार की तो मोहग्रस्त झाला, आणि त्याच्या निमित्ताने भगवंतांनी आपल्याला एवढा उपदेश उपलब्ध करून दिला. कर्म करताना कसं करायचं, कसं वागायचं, सगळं त्याला समजून सांगताना, मुळात बाबा तू ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहेस, म्हणून ह्या गोष्टी तू मनाला लावून घेऊ नकोस. तू फक्त तुझं प्राप्त कर्म निर्मोहीपणाने कर, मग त्याचे काय अनुकूल प्रतिकूल परिणाम येतील त्याची काळजी मी घेईन, तू त्याचा विचार करू नको, असं भगवंतांनी अर्जुनाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न ह्या अध्यायात केलेला आहे. ठीक आहे, आता आपण अध्यायाकडे वळूया. श्री परमात्मने नमः. अध्याय 3. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसिले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेचिना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी.
तरी माते केवी श्रीहरी, म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता, हा गा कर्म तूची अशेष, निराकरिसी निशेष. तरी मद करवी हे हिंसक का करविसी. तरी हेच विचारी ऋषिकेशा, तू मानू देशी कर्मलेशा. आणि एसणी हे हिंसा करवितू आहासी. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे, हा गा उपदेश जरी ऐसा. तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्य पथ्य वारून जाय, मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मद. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माजवण दीजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेणे, वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एकेक नवाई, येथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काई ऐसे कीजे. आम्ही तनुमनु जीवे, तुझिया बोला ओटंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हण. आता ऐसिया परी बोधसी, तरी निके आम्हा करिसी. एथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे तरी सरले, परी आणिक एक असे जाहले. जे थिते हे डहुळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे, चरित्र काही नेणिजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते. हे अवगमिता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा, हा भावार्थू आता न बोलावा. मद विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परीयेसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिणावे, औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च भावे, मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जयापरी. देवा तुझ ऐसा निजगुरु, आजी आरती धणी का न करू. एथ भीड कवनाची धरू, तू माय आमुची. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपैते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जयै चिंतामणी हाता चढे, तै वांछेचे कवण साकडे. का आपुलेनी सुरवाडे, इच्छावेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे.
मग तहानची जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी, तरी आपुलिया सवेशा. कान मागाविसी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्तीचे जियाले, आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे, जी जी परम मंगलधामा. सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणोनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवा तू ते, उसीज तसे आवडे ते. आपुलेनी आरते कृपानिधी, तरी पारत्रिकी हित. आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. या बोला श्री अच्युतू, म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राव, जे बुद्धियोगू सांगता सांख्य मतसंस्था. प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही, तो उद्देशू तू नेणसीची. म्हणोनी क्षोभलासी वायाची, तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकीया दोन्ही निष्ठा. मदची पासूनी प्रगटा अनादिसिद्धा. एक ज्ञानयोगू म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एकू कर्मयोगू जाण, जेथ साधक जन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही, परी एकवटती निदानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते. परी उपासती ते योग्यते अधीन असे. देखे उत्प्लवना सारिखा, पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळू हळू ढाळे ढाळे, केवतेनी एके वेळे. तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी. तैसे देख पा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळेती. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे. पूर्णता अवसरे पावते होती. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना. की प्राप्त कर्म सांडीजे, ए तुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे
मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे, घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसे नि पाकू न कीजे. की सिद्धू ही न सेविजे, केवी सांगे. जव निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई, कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुलिये चाडे, आपा दिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे, ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे, उकलू तरी देखोनी पाहिजे. परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुझाले, परिमळू नेघे. ना तरी प्राण अपान गती, की निर्विकल्प जाहली मती. की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही. म्हणून कर्म त्यागू नाही, प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृती गुणे. एरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया. देखे रथी आरूढिजे, मग जरी निश्चळा बैसीजे. तरी चळू होऊने हिंडीजे परतंत्रा. का उचलेले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे. निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्माचा. ऐसिया ही करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, तया कर्मत्यागू न घडे. जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ, परमात्मरूपी गुढ.
बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा, जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे, तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथिचेनी उर्मी झाकोळेना, तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र, तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणूची देखिजे, एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची, ऐशा चिन्ही चिन्हितू, देखसी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा, अर्जुना तोची योगी, विशेषिजे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते, तू मानसा नियमू करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे, म्हणून नैष्कर्म्य होवावे, तरी एथ ते न संभवे, आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरेतू, पार्था आणि कही एक, नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे, देखे अनुक्रमा आधारे, स्वधर्मू जो आचरे, तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे, म्हणून स्वधर्मू जो बापा, तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचरू नाही, हा निजधर्म जै सांडे, आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिक, म्हणून स्वधर्म अनुष्ठान, ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच न घडे, हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूत झाला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या, आता येची विषयी पार्था, तुझ सांगेन एक मी कथा, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली, तै नित्ययाग सहिते, सृजली भूते समस्ते, परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून, ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो येथ आम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, याते उपासा
मग आपैसे पुरती काम. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दूरी केही न वचावे तीर्थासी गा. योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झणी करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. अहेतुके चित्ते, अनुष्ठापाययाते, पतिव्रता पतिते जिया परी. तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेवू तुम्हा एकू. ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजाहो न संडील तुमते कदा. जे येणे करुनी समजता, परितोषू होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवगण समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसीचे, वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फरभार लावण्येसी. तैसे सर्व सुखे सहित, दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयाचिया. तिही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी, संतोष न दिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू. केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी. का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मू जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला.
जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय, तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रता वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे, म्हणून स्वधर्मू जो सांडील, तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे, मग सकळ दोषू भवते. दिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो, म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. इंद्रिये बरळो ने देवी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. जैसे जलचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समस्ती, आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. देखा विहित क्रियाविधी, निर्हेतुका बुद्धी. जो असत्ये समृद्धी विनियोगू करी. गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरी भजे द्विजी. निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, या यज्ञ क्रिया उचिता. यज्ञेशी हवन करिता, भूतशेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुले घरी, कुटुंबेसी भोजन करी. की भोग्यची ते निवारी कल्मशाते, ते यज्ञावशिष्ट भोगी. म्हणून सांडिजे तो अधि, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगिजे. मग उरे ते भोगिजे संतोषेसी. हे वाचूनी पार्था, राहाटो नये अन्यथा. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही. हे यज्ञोपकरण सकळ, नेण तसा ते बरळ. अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिया रुची सारिखे, करविती पाकनिके. ते पापिये पातके सेविती जाण. संपत्ती जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे. मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख, आपण पे या लागी देख. निपजविती पाक नानाविध, जिही यज्ञो सिद्धी जाये. परेशा तोषू होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण,
अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते, मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. तया वेदाते परात्पर, प्रसवतसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परी कर्माची मूर्ती, यज्ञी अधिवासु श्रुती. ऐसे सुभद्रापती अखंडगा. ऐशी हे आदी परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा. सांगितली या अध्वरा लागून या. म्हणून समूळ हा उचितू, स्वधर्म रूप क्रतू. नानुष्ठी जो मत्तू लोकी ये, तो पातकांची राशी जाण भार भूमीसी. जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. जे जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपटल अकाळीचे, का गळास्तन अजेचे. तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणे न संडावा. सर्व भावे भजावा हाची एकू. हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य ओघे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची, मूर्तीला होनी देहाची. खंती करीती कर्माची, ते गावंढेगा. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकू न लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला. तरी कृतकार्यू देखे जाहला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. तृप्ती जालिया जैसी, साधने सरती आपैसी. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना, तो बोधू भेटेना मना. तवची यया साधना भजावे लागे. म्हणून तू नियतू, सकळ काम रहितू. होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था. ते कैवल्यपद तत्वता पातले जगी. देख पा जनकादिक, कर्म जात अशेक. न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था, होवावी कर्मी आस्था. हे आणिकही एका अर्थां उपकारेल. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकायया. तरी चुकेल अपाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ जाहले. जे निष्कामता पावले,
तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी। मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरोनी। हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे। तीही कवणे परे जाणीजे मार्गाते या। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती। तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। हे ऐसे असे स्वभावे म्हणून न सांडावे। विशेषे आचरावे लागे संती। आता आणिकाची या गोठी कायशा सांगो किरीटी। देखे मीची ये रहाटी वर्तत असे। काय साकडे काही माते की कवणे एके आरते। आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी। आणिकू दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू। मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला। तोही मी उगला कर्मी वर्ते परी स्वधर्मी वर्ते कैसा। साकांक्षू का होय दैसा। तयाची एका उद्देशा लागोनिया। जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ। तरी न व्हावे बरळ म्हणोनिया। आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहूनी। तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल ही आमची वास पहावी। मग वर्तती परी जाणावी। हे लोकस्थिती आघवी नासिली होईल। म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते। तेणे सविशेषे कर्माते त्यजावेना। देखे फळाची या आशा आचरे कामकू जैसा। कर्मी भरू होआवा तैसा निराशाही। जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था। रक्षणीय सर्वथा म्हणोनिया। मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे लोकाप्रती। जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने कैसी जेवी। म्हणून बाळका जैशी न द्यावी धनुर्धरा तैशी। कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता। न प्रगटावी खेळता आदी करुनी। तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी। नैष्कर्मी ही दावावी आचरोनी। तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी। तो कर्मबंधू अंगी वाजैलना। जैशी बहुरूपियांची रावो राणी। श्री पुरुष भावो नाही मनी। परी लोक संपादनी तैशीच करीती। देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे। तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा। तैशी शुभाशुभ कर्मी
जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे, ते देहाभिमान सांडूनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा ना तळती. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. एथ कर्मी तो चिलिंपे, जो गुण संभ्रमे घेपे. प्रकृतीचेनि आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. ते परकर्म बलात्कारे आपादीजो. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता की आचरेन या अर्था. ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पा ये रथी. देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी. या भारापासून सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई. एथ हे वाचून काही बोलो नये. हे अनुपरोध मत माझे, जिही परम आदरे स्वीकारिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्मरहितू. म्हणून हे निश्चितू करणीय गा. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी. जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुनी देखती. का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भुलले, विषय विखे धारले. अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाच्या हाती दिधले, जैसे रत्न का वाया गेले. ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा न वचे वायसा. मूर्खा विवेकू हा तैसा हुचेलना. तैसे जे पार्था, विमुख या परमार्था. तयासी संभाषण सर्वथा करावेना. म्हणून ते न मानिती, आणि निंदाही करू लागती. सांगे पतंगू काय साहती प्रकाशाते. पतंगा दीपी आलिंगन,
तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणून इंद्रिये एके, जाणते नि पुरुखे, लाळावी ना कौतुके आदि करून. हागा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हलाहल जिरेल सेविलिया काही, देखे खेळता अग्नी लागला. मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करुनी बहुते, सकळ ही समृद्धी जाते. उदो अस्तु या देहाते, प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिणोनी येथे, अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्मू सांडूनी देहाते उखावे काही. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण. या लागी एथ अंतःकरण देयावेना. एरवी इंद्रियाचिया अर्था, सारिखा विशो पोखिता. संतोषू कीर चित्ता आपजल. परी तो सवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू. जव नगराचा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता. परी तो परिणामू विचारिता प्राणू हरी. देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे. जैसा गळी मिनू आमिषे फुलविजेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये. तो जैसा ठावा नोहे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल. तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. जैसा कवळोनिया पारधी, घातेचिये संधी. आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाण. म्हणून हा आश्रोची न करावा. मनेही आठवो न धरावा. एकू निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी. अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू जाहला. परी हाची अनुष्ठिला भला देख. एरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्ने आहाती बरवी. ती द्विजी केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळा रे, देखोन या मनोहरे. असती आपुली तणारे, मोडावी केवी.
हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी, तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रीतला. हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसी नेही जरी सेवी जेल, तरी ते अळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणि कासी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारिजे. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निका वर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोलिले जेथ शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीर म्या परिसले, तरी आता सेन काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानिया ही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञ ही जे होती, हे या पदेयही जाणती, तेही परधर्मे व्यभिचारती कवणे गुणे. बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती. वनवासी ही सेविती जनपदाते, आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती. परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवी घेत विवसी, तेच जडोनी ठाके जिवेसी. चुकविता ते गिवसी तया तेची, ऐसा बलात्कारू एकू दिसे. तो कवनाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड. यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरियेचे. झाले पण ययाचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले. तेणे निजपद या दिधले प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी. जे जीविताचे वैरी म्हणोनिया. दयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. कुळवाडीचिया आशा चाळीत असे. कौतुके कवळीता मुठी,
जिये 14 भुवने थेकुटी, तिये भ्रांती ही धाकुटी वाढली दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतुके, तिच्या दासीपणेची निबिके तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे दीजे. जेणे जग आपुले निभोजे नाचवीत असे, तेणे सत्याचा भोकसा काढिला. मग अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभूरुढविला जगी इही. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. तिये करवी विटाळविली साधुवृंदे, ही विवेकाची त्राय फेडिली. वैराग्याची खाल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. ही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले. आनंदरोप सांडिले उपडुनिया. ही आत्मबोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगातव घडले, जीवीची आथी जडले. परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे विन बुडविती, आगी वीण जाळीती. न बोलता कवळीती प्राणियाते. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती. ज्ञानियासी तरी वधिती पैज घेऊनी. हे चिखले विण रोविती, पाशिके विण गोविती. हे कवणा जोगे न होती आतवटेपणे. जैसी चंदनाची मुळी, गिवसोनी घेपे व्याळी. ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभावीण भानू, धुमे वीण हुताशनु. जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे. तैसे ही वीण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी ही असे प्ररुद्ध. म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे. तव पराभवो न संभवे रागद्वेषा. याते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी. ते इंधने जैसी आगी सावावो होय. तैसे उपाय किजती जे जे, ते ते यासीची होती विरजे. म्हणून हटिया ते जिणीजे हीची जगी. ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला. तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझ. यांचा पहिला क्रूठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दळून घाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुशेल, आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुके थारा मोडेल या पापियांचा.
हे अंतरी होऊन जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही, तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी. तेथ स्थिर राहोनी न उठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो. राया ऐके देव देवो बोलता जाहला. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू. सांगेल तेथ पंडुसुतू प्रश्नो करील. तया बोलाचा हन पाडू, की रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा. सांग उठावा करुनी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा.